दत्तमाला मंत्र पान नंबर 11. ध्यान. माला कमंडलुरदकर पद्मयुग्मे मध्यस्थपानी युगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे ध्यायेत्तमत्रिवरदं भुजषटकयुक्तम् आगच्छ भगवान् दत्तपाठे मे सन्निधो भव. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्तपिशाच्यवेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानंदवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबन्धविमोचनाय आम असाध्यसाधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रोम असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्रयवशीकरणाय सौ सर्वमणक्षोभणाय श्री महासंप्रप्रदाय ग्लों भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशटवशिकुरु वशिकुरु वौषटाकर्षयाकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट् उच्चाट्य ठं ठ स्तंभय स्तंभय खें खें मारय मारय नमः संपन्नय संपन्नय स्वाहा पोषय पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिन्धि छिन्धि ग्रहान् निवाराय निवाराय व्याधिन विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा. भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. बालार्कप्रभीन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्वरं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचरमाम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृतं सिद्धे समाराधितं दत्तात्रेय उपास्महे हृदिमुदां ध्येयं सदा योगिभिः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गंगा पापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरें श्री गुरुदर्शनं. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर विहारी अमरापूर विहारी औदुंबर विहारी कुरोपूर विहारी सद्गुरुनाथ स्वामी महाराज
दयावंत प्रभु सद्गुरुनाथ स्वामी महाराज सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय। या कुंदेनु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अध्याय 15वा। सर्वांना अशी विनंती आहे, आजचे हे 2 अध्याय तुम्ही मनात वाचले तर बरे होईल, कारण 9 वाजलेत, आपल्याला पुढचं पालखीचं नियोजन आहे, तर थोडंसं माझ्या स्पीडने तुमची स्पीड मॅच होईल की नाही माहीत नाही, म्हणून मनात नेत्रपारायण केलं तरी चालणार आहे अशी विनंती। हां, मी वाचते, तुम्ही नेत्रपारायण करा सगळे। हां, नेत्रपारायण अशी विनंती आहे, शेवटी तुम्हाला जसं बरं वाटेल तसं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। हे दीनोद्धारा जगद्गुरु तू पदंताचा कल्पतरू तू अलोट दयेचा सागरू कृपा करी पांडुरंगा। हे माये बापा आजवरी तुझ्या येऊन्याद्वारी कोणी न गेला विन्मुख हरी असे मी ऐकिले। हे ऐकिले म्हणून तुझे देवा धरिले चरण आता पाप ताप आणि धन्य वारा दास गणूचे सिद्ध म्हणे हे नामकरणी स्वामी आले गाणगापूर भुवनी सर्व शिष्यास जमवणी ऐसे बोलते जाहले प्रगट होतो आजवरी या मर्जा संगमतिरी येथून या पुढारी गुप्त आम्हा होणे असे काकी या कलित लोक झाले आशाळभूत सद्वासना मनात नाही किमपि जयांच्या ते विषय लोलुप या स्थानी येथील विषयाला हा पापुनी त्रास देतील मज लागुनी म्हणून गुप्त होणे बरे काकी मावळेल अवघा चार मग कैसा राहील विचार दांभिकतेला येईल जोर अपमान होईल खऱ्याचा वैराग्य होईल नामशेषतेने वाढेल विलास आणि अतिविलासी नरास साधू मानतील भोळे जन शिष्य हो वैराग्या वाचून साधुत्व नाटके एक क्षण शरीरातून गेला प्राण किंमत काय मड्याते परी येथून पुढती जनाची ऐशी प्रवृत्ती होईल साची मान मान्यता मडाची होऊ लागेल हट्टाने मग कशाचे साक्षात्कार अवघा गप्पांचा बाजार म्हणून हे गाणगापूर तुम्ही ठोवळेच ठेवा की वैराग्याची बसेल धक्का ऐसे कृत्य करू नका इमारती बांधू नका अवासवा सत्पुरुषाचे ठिकाण असावे वैराग्य संपन्न इमारती भूषण आहे राजधानीमध्ये राजे अमीर उमरावशी वैभव शोभे निशेसी म्हणून गाणगापुरासी आहे तसेच राहू द्या जे भाव भक्ती धरून सत्पथाने चालून येतील त्यांची पूर्वीन सर्व मेकी मनीषा ऐसे अवघ्यांना सांगितले श्री गुरु पर्वतासी निघाले शिष्य बोळवीत चालले दुःखित होऊन अंतरी अवघे लोळती पायावरी विनंती करीती वरच्यावरी महाराज लेकरा सोडून दुरी तुम्ही न जावे हाच हेत आजवरी होता आपला वशिला आम्हा सकलाला आता मात्र कठीण आला काळ आम्हासी सद्गुरु स्वामी नरसिंह सरस्वती बोलते झाले त्याप्रती तुम्ही उगीच दुःख चित्ती किमपि मानू नये या गाणगापूर क्षेत्रास माझा सर्वदा होईल वास भीमा अमरजा संगमास स्नान करून माध्यान्ने मठा माझी नित्य राहू पदनतासी दर्शन देऊ आता वेळ झाला बहु पर्वती आम्हा जाणे असे हा विघ्न चिंतामणी चिंतिले फळ देईल क्षणी शिष्य हो तुम्हाला गुणी भाव ठेवा अष्टतीर्थी आरती करावी त्रिकाळ मनेच्या पुरती सकळ ऐसे सांगून तात्काळ स्वामी गेले पर्वता शिष्य मठा माझी आले तो श्री गुरु येथे बैसले ऐसे त्यांनी पाहिले निजनयने करून धन्य धन्य हे गुरुमूर्ती स्वामी नरसिंह सरस्वती हा साक्षात गुरुमूर्ती संशयात घेणे नको यानेच व्यापिले त्रिभुवन याचे वाचून वस्तू आण हाची जगजनार्दन सच्चिदानंद हाच पै मनी अनिता सद्गुरु दिसती सवेच अंतर्धान पावती जैशी ज्याची असे भक्ती तैसे होय दर्शन तया पर्वती पाताळ गंगेवर येथे झाले गुरुवर आज्ञापिती साचार आपुल्या शिष्या कारणे पुष्पासन वेगे करा जाणे मशी पहिल तिरा ऐक्य पाहू श्री शंकरा मल्लिकार्जुनी आम्हा हो पीत श्वेत शेवंतीची करदळी कल्लार मालतीची पुष्पे नानाविध प्रकारांची भक्तजनांनी आणली करदळीची लावून पाने आसन केले त्वरेने गंगेत ठेविले आदराने सद्गुरु शिवसावया
ऐसे अवघ्यास सांगितले स्वामी पुष्पासनी बैसले. उत्तरायण होते लागलेले माग पतिप्रदा. कन्या राशी बृहस्पती होता ते दवा निश्चिती. असे कुंभ संक्रांतीसी बौद्धन संवत्सर. ऋतू होता शिशिर बालाजीचा सेवार. ते दिवशी गुरुवर निजानंदी बैसले. जाता जाता ऐसे बोलले निज शिष्या कारणे भले. पाठवी नकुन तुम्हा फुले ती जा घेऊन निजगृहा. तो प्रसाद माझा बरवा संशय मुळी न राहावा. जातो आम्ही आमच्या गावा लोकदृष्टीने परियसा. क्षणात तेथून झाले गुप्त पावेल तटाप्रत. भेटते झाले मार्गात नावाडी आकारणे. ते नावाडी पैल तिरा येऊन सांगती समाचारा. एक संन्यासी पर्वत शिखरा आम्हा देखत गेला असे. सतेज तनुदंड हाती नामनस्य सरस्वती. सुवर्णाच्या पादुका सती पायी आम्ही पाहिले. त्याने निरोप सांगितला आम्हा पाशी तुम्हा भला. जावे निघून आगराला पुष्पप्रसाद घेऊन. दृष्टी ठेवून प्रवाहावर पाहती शिष्य होऊन आतुर. तो प्रसाद पुष्पे आली चार ऐसे त्यांनी पाहिले. दोन शिष्य यती झाले तीर्थाटना निघून गेले. पाताळ गंगेवरी आले होते बापाचारची. बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती हे दोघे होते यती जे गेले तीर्थाटना. साखरे सायन देव थोर नंदी नरहरी कवीश्वर. चौथा मी सिद्ध साचार आम्ही फुले घेतली ती. गुरुने कथिले आम्हाचे आम्ही गुरुरूपे अहर्निशी. राहू गाणगापुराचे अमरजा संगमाते. मठी ठेविल्या पादुका तुम्हासाठी आहेत देखा. त्या मन कामने सायका पूर्वीतील तुमच्या शिष्य हो. संगमी आहे अश्वथ तो कल्पतरू साक्षात. सेवा करिता मनोरथ पुरविल तो निश्चय. पादुकांची पूजा करावी त्रिकाळ आरती करा बरवी. मात्र कुलकल्पना नसावी कोणत्याही प्रकारे. ऐसे कथुनाव घ्या प्रति स्वामी नरसिंह सरस्वती. निघून गेले शैल्य पर्वती रमावया निजानंदी. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता श्रोते देखा. हा ग्रंथ सारनिका आहे गुरुचरित्राचे. प्रथमाध्यायी मंगलाचरण देवगुरूंचे वंदन. तसेच आहे वंशकथन सरस्वती गंगाधराचे. नामधारका शिष्यासी सिद्ध भेटते पंथासी. आणि पंथूच्या महिम्यासी कथन केले तयाला. ब्रह्मोत्पत्तीचे कथन तैसे चारी युगाचे विवरण. संदीपकाला गुण वेद धर्मे केली कृपा. अंबरीशाचे सदनाला दुर्वास तिथी पाताला. साधन द्वादशी समयाला ही कथा प्रथमाध्यायी. द्वितीयाध्याय माझारी आले अनसुयेचे घरी. ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी सत्व पहावयातीयेचे. म्हणती नग्न होऊन त्वा घालने आम्हा भोजन. सतीच्या सत्वे करून बाल झाले तिघेही. दुर्वास चंद्र निघून गेले आश्रमी दत्त राहिले. देवाधिकांनी पूजले श्री गुरुदत्त म्हणून. येतेच दत्ता दशावतार दैल्याचे आहे सार. पुढे ग्राम जय पिठापूर तेथे आले दत्तात्रेय. आपण राजाची कांता सुमती नामे तत्वता. वर पावली ही कथा द्वितीयाध्याय ठाई असे. श्रीपाद वल्लभ स्वामीचा झाला अवतार ते तसाचा. हेत पुरवून जननीचा श्रीपाद गेले तीर्थाटना. श्रीपाद वल्लभ वाराणसी जाऊन बद्रिकाश्रमासी. आले वंदून दक्षिण देशी गोकर्ण क्षेत्राकारणे. गोकर्णाचे महिमान साकल्य केले कथन. गजाननाने रावण लंकाधिपतीच कविला. 3 वर्षेपर्यंत श्रीपाद राहिले तेथ. मित्र सहनामे नृपनाथ तो जेथे उद्धरला. चांडाळणीचा उद्धार गोकर्णी झाला साचार. हे आदिलिंग साचार सर्व लिंगा माधारी. तृतीयाध्यायाचे ठाई गिरी पर्वता लवलाई. श्रीपाद वल्लभ आले पायी चातुर्मास राहावया. पुढे निवृत्ती संगम पुढे कुरवपुर ग्राम. ज्या ग्रामी उत्तमोत्तम शनी प्रदोष व्रत कथिले. याच कुरवपुरात रजकलादला वराप्रत. वल्लभेश विप्राप्रत राखिते झाले सद्गुरु. शनी प्रदोष व्रत जियेसी कथन केले निश्चयसी. ती जन्म घेऊन वैदर्भ देशी करंजास आली असे. स्वामी नरसिंह सरस्वतीचा जन्म तृतीयाध्यायी साचा. तैसाच बाललीलेचा कथन केला विस्तार. माता पित्यास देऊन वर सोडून या करंजापुर. पाहिले जान्हवीचे तीर संन्यास घेतला प्रयागी. नाम नरसिंह सरस्वती धारण केले देहाप्रती. शिष्य असंख्य संगती जमते झाले श्री गुरुच्या. पुन्हा आले करंजापुरी रत्नाबाईची हकीकत सारी. सांगून निघाले सत्वरी पुढे तीर्थयात्रेस. चतुर्थाध्यायी याची कथा श्री गुरु आले त्र्यंबक क्षेत्रा.
श्री गोदेच्या प्रदक्षिणेकरिता निघते झाले तेथून बासरी सायंदेव भेटला पोटदुखीच्या विप्राला यथेच घालून भोजनाला व्याधी त्याची केली बरी यवन त्रासापासून सायंदेव रक्षिला जाणं ते कारण जाया लागी सांगितले पुढे परळी वैजनाथी गुप्त झाले श्री गुरुमूर्ती स्वामी नरसिंह सरस्वती थोर अधिकार जयांचा दौम्य शिचाची हकीकत येच ठाई गाहे ग्रथित पुढे भिल्लवडी ग्रामात येथे झाले श्री गुरु तेथे भुवनेश्वरापाशी उद्धरिले एका ब्राह्मणासी पुढे पंचमाध्यायासी पंचगंगा तटा आले तेथे घेवडा कापला द्रव्य लाभ विप्रा झाला औदुंबराच्या महिमेला वर्णिते झाले श्री गुरु योगिनीची कथा येत गंगानुज केला मुक्त शिरोळ ग्रामीचे ब्राह्मणी प्रत पुत्र झाला गुरुकृपे तो पंचत्व पावता पादुके पाशी आणता सजीव होऊन बैसता झाला हे पाहिले सर्वांनी षष्ठाध्याय माजारी वांदमशीची कथा सारी स्वामी आले गाणगापुरी ब्रह्मराक्षसा मुक्त केले त्रिविक्रम भारतीची भेट तेथे घेतली साची फजिती दोघा ब्राह्मणांची वादामध्ये केली असे रेगा सात ओढून मातंग केला ब्राह्मण तो पूर्ववत करून पुन्हा धाडीला गे हाते भस्म प्रभाव सप्तमा माझी वामदेवे राक्षस राजी केला सांगून सहजी उद्धार त्याचा त्या योगे गोपीनाथ पुत्र दत्ता आणला गाणगापुरात तो येताच झाला मृत होती भार्या बरोबरी तर त्या दत्त भार्यसी सहगमन विधी धाकल्लेसी सांगते झाले ज्ञानशेषी तया मर्जा संगमाते सद्गुरूची कृपा झाली चरण जले तनु सिंचिली ज्या योगे उठून बसली मूर्ती दत्त विप्राची पुढे रुद्राक्षमयी मान महानंदेची कथा पूर्ण कुकुट मर्कटाचे अवतरण झाले काश्मीर देशात अष्टाष्टमाचे ठाई कथा अभिनवास असे पायी भद्रसेनाचे गेई पराशर पातले रुद्रमहिमा सांगितला राजपुत्र जीवविला सुधर्म तारक एकमेकाला देते झाले सौख्य बहु स्त्रिये लागी उपदेशिता मंत्रहानी होय सर्वदा म्हणून सांगते कथा कच देवयानेची कथा आहे नवमात श्रीमंतिनीची तंबूत सोमवाराचे व्रत श्रेष्ठ किती हे सांगितले कथा आहे दशमात सांगते झाले सद्गुरुनाथ दोषपराणाचे विप्राप्रत गाणगापूर ग्रामासी सर्व कथिले कर्माचरण त्याज्या त्याज्य विचार संपूर्ण नित्य साधके वर्तन कैसे ठेवणे हे कथन केले एकादशादाई भास्कर ब्राह्मणाची कथा पाही थोर भंडारा लवलाई करते झाले श्री गुरु सोमनाथा कारण देते झाले पुत्ररत्न फेडिले त्यांचे वाजपन वृद्धापकाळी उभयतांच्या शुष्क काष्टा फुटला पाला ऐसा श्री गुरुचा सोहळा नरहरी नामे विप्राला उद्धरिते झाले श्री गुरु कथानक द्वादशात सायनदेव पुत्रासहित आला असे भेटण्याप्रत पुत्र पौत्रा घेऊन या संवाद ईश पार्वतीचा कथन सर्व साचा तैसाच काशी यात्रेचा विधी कथन केला की कथा अनंत व्रताची 13 मध्ये साची तैशीच मल्लिकार्जुन क्षेत्राची कथा तेथे ग्रथित असे क्षण न लागता विणकर नेला शैल्य पर्वतावर मल्लिकार्जुन महिमा थोर तोही वर्णन केला असे नंदी नामे ब्राह्मण बैसला कवी होऊन पोड त्याचे जाऊन ही कथा ते चटाई 14व्यात कथा सुंदर नरहरीसी कल्लेश्वर आपण हेच साचार दाविले असे श्री गुरूंनी दिपवाळीच्या सणा 7 जणांच्या गेले सदना आपुल्या योग बळीदाना एकाच वेळी भोजनासी जोंधळा शेती कापविल्याची कथा येथेच ग्रथित साची गाणगापूर महात्म्याची रत्नाबाईची कथा येत बेदराधी पराजय येऊन आला दर्शना कारण त्याच्या स्फोटा दौडून श्री गुरु गेले बेदरी रायासी आशीर्वाद दिलेला पुढे गेले सिंहस्थाला श्री गोदावरीचे तटाला स्वामी नरसिंह सरस्वती परतूत आले गाणगापुरी क्षेत्र महती कथिली सारी गुप्त होऊ भूमीवरी ऐसे शिष्यास बोलले घालून पुष्पाचे आसन पाताळ गंगेवरी दान सद्गुरु पावले अंतर्दान पुष्प प्रसाद पाठविला आता 15वा अध्याय आहे साच बरवा हा कळसाध्याय लेखावा याच चरित्र सारामृताचा हे जे गुरुचरित्राचे सार म्या काढिले साचे कारण इतकीच आहे याचे वाचता यावे चौवर्णांना म्हणून कटाटोप गेला हा सारामृत ग्रंथ रचिला तो ईशकृपे शेवटा गेला भावनाम संवत्सरी जे सरस्वती गंगाधरे गुरुचरित्र रचिले आदरे त्याचेच सार खरे तुम्ही ऐकले श्रोते हो याचा मतितार्थ ध्याने धरा विचार सर्वदा जागृत करा गुरुचरित्री प्रेमा धरा खऱ्या भावभक्तीने श्री गुरुचा अवतार सत्य पाहिजे वैराग्य भरित तेथ कर्म असल्या विपरीत अवतार त्यासी म्हणू नका सच्चिदानंद झाला दत्त कौपिनधारी उर्ध्वरेत शिव नदीले विभवा प्रत यत्किंचितही दत्ताने वास केला औदुंबरी बसले व्याघ्रासनावरी धवल विभूती अंगभरी चर्चन केली दत्तात्रये दत्तापरीच पुढे भले श्रीपाद वल्लभ वागले तैसेच वर्तन ठेविले स्वामी नरसिंह सरस्वतींनी अधिकार अंगी असावा
नसावा, परिदंबाचार नसावा, अशांचीच करा सेवा तरीच सुखा पावाल. पहा श्री गुरु नेले बेदरी, यवन उपाने अत्यादरी, उत्सव केला सर्वतोपरी बादशाने श्री गुरुचा. म्हणून गा सावळी प्रत शौच कूप केला रत्नखचित, अत्तरे विशेष होतू नाथ शोभा आणली काय दया. किंवा इसरी कपडे अंगावरी घालणे होते अशक्य तरी, याचा विचार अंतरी आधी केला पाहिजे. ज्या कोणा गुरुचे चित्त लोलुपसाचे, पदार्थ छान चौकीचे सेवण्याच्या विषयाकडे, त्यासी गुरु म्हणू नका भलताच मान देऊ नका. अशाची न होय कदा देखा सेवा मोक्षदायी विबुधो. श्री गुरुचे वर्तन पाहिजे वैराग्य संपन्न, असल्या विभवाचे झाकण ते खोटेच गेमाई. या दुर्धर कलित दत्तावतार बहुता प्रत, मानिताती सुशिक्षित हेच आश्चर्य वाटते. जेथे विभव आला होतं तेच कुळ हे म्हणती दत्त, अशाने गुरुचरिताप्रत येणार आहे लघुपणा. ऐशा विभव लोलुप गुरुचे साक्षात्कार त्याच दर्जाचे, भक्त त्यांचे सांगती वाचे एकमेका कारणे हो. कोणी म्हणती वाद गेला सद्गुरु दर्शने माझा भला, कोणी म्हणती मुलगा झाला 3 वाऱ्या करिता मज, कोणी म्हणती पोट शिळ गुरुदर्शनी निमाला सकळ. ऐसे साक्षात्काराचे कुळ माजले या सांप्रत चोईकडे, एवच जे जे निवारिता येती औषधाने वैद्याप्रती, तेच साक्षात्कार ऐकू येती या वैभवी गुरुच्या खात्यात. ऐशा प्रकारच्या कृत्यास साक्षात्कार नाही म्हणता खास, अशक्य गोष्टी घडविणारास साक्षात्कारी म्हणावे. पहा 7 जणांचे घरी श्री गुरु गेले निर्धारी, एकाच वेळी अत्यादरी हे ध्यानात असू द्या. विणकर नेला शैक्षणात शैल्य पर्वताप्रत, वांझ म्हैस दूध देत श्री गुरुच्या कृपेने. या वैभवी गुरुपाशी वारयज्ञ प्रत्ययासी, विष मिश्रित खिरीसी सेविता पुष्टी कोठून. ज्या गुरुचा अवघा बर छान छोकीवर साचार, तो विषय डोईचा जलचर सद्गुरु त्या म्हणू नका. वैराग्य रूप चंद्रासी वैभव कलंक निशेसी, वा वैराग्य रूप सूर्यासी वैभव हे ग्रहण समजा. सविता सूर्य नारायण योग्य कराया अर्चन, परी लागता त्यासे ग्रहण नुसते न करणे न मनाई. अलीकडे ऐसे झाले गुरुचे खाते वाढले, शिष्य बिचारे कंटाळले सरबराई करिता त्यांची. म्हणून पदर पसरून सांगणे तुम्हा कारण, जेथे वैराग्याची आहे वाण त्याचे तोंड पाहू नका. सद्गुरु पाहिजे वैराग्य भरित सदाचारी अतिशांत, अजादुजाचे यत्किंचित वारेन जेथे तो गुरु. छान चौकीचे नाव नाही वेडे वाकडे न करी काही, कर्म भक्ती जागृत राही ज्याचे ठाई तो गुरु. आता कित्येक लोकांप्रत माझे बोलणे वाटेल विषवत, त्यास माझा यत्किंचित इलाज नाही विबुधो. एक वैराग्या वाचून संत नये होता जाण, प्रत्यक्ष हरीचे दर्शन मग तयासी कोठून. म्हणून विनंती पुन्हा पुन्हा करीत असे मी तुमच्या चरणा, उगीच अभिमाना भलत्यासी न माना हो. व श्री गुरुचरित सारामृत संक्षेप रूपे आहे ग्रंथ, परी तो संक्षेप कथानुसंधानात नाही केला विबुधो. कथा सर्व ग्रथित केल्या संक्षेप रूपे येत भल्या, त्या पाहिजे गोड केल्या तुम्ही भाविक श्रोते हो. काकी तुम्ही श्रोते जननी परी मी बालक तुमच्या समोरी, माझी वेडी वाकडी वैखरी मान्य केली पाहिजे. स्वस्ती श्री गुरुचरित सारामृत भाविक सेवो भला सत्य, कल्याण करो त्याचे दत्त हेच इच्छिदास गणू. इति पंचदशोध्याय शुभम भवतु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. जय जय जी आदि अनादि पुराण पुरुषा लीला विग्रही परेशा, हे अचिंत्य रूपा पंढरीशा पाही माम श्री रुक्मिणीपते. नाना परीच्या भक्तांसाठी नाना रूपे जगजेठी, धारण केली सौटाओटी भक्त कामना पुरवावया. दत्त भक्ता कारण तुझा त्रिनंदन, होऊन झाला सती तीर्ण कृपाराशी जगतीतला. श्रीपाद वल्लभ तूच देवा, नरसिंह सरस्वती तूच बरवा, तुझ्या लीला वासुदेवा वेदाही न वर्णवती. तुझा लादता वशिला काही न शक्य जगतीतला, ऐसा अनुभव कित्येकाला येऊन गेला मागुती. असो मागील 15व्यात पूर्ण झाले गुरुचरित्र, आता या 16व्यात सार सांगतो तयाचे. जगसू वाटे लावण्यास सद्गुरु पाहिजे खास, हे आणून ध्यानास विष्णू झाले दत्तगुरु. दत्तगुरु जेव्हा झाले तेव्हा शेषशयन त्यागिले, पौढा वया घेतले व्याघ्रांबर वा मृगाजीन. अंगा विभूती लाविली वैजयंती लागली, समर्थ असून घातिली लंगोटी लज्जा रक्षावया. म्हणजे सद्गुरु व्हावयास वैराग्य पाहिजे अवश्य, काय दत्तात्रयास विभवाची वाण होती. परिभ्रमण भूमीवरी करीत दत्त निरंतर, राहावयासे औदुंबर वृक्ष गर्द छायेचा. दृष्टाग्नीची करण्यात तृप्ती, भिक्षा मागे दत्तमूर्ती. काय सद्भक्त तद्भक्त तया प्रती, शिरा घालण्या तयार नव्हते. श्रीपाद वल्लभयती तैसे नरसिंह सरस्वती, जे दत्तावतार निशिती तेही वैराग्येच वागले. म्हणजे सद्गुरूचे लक्षण असणे वैराग्य संपन्न,
डाम डौल विभवा लागून शिवून देणे यत्किंचित आदिनाथापासून बली गुरु परंपरा गुरु सुरू झाली. गुरु कृपेने झाले बली शिष्य यांचे जगामध्ये. श्री मच्छिंदर जालिंदर जे आदिनाथाचे शिष्य थोर. पाहता अंगीचा अधिकार ब्रह्मदेव पिका पडे. मच्छिंदर आपुला शिष्य क्रीडात निर्मिला. जालिंदर उत्पन्न झाला अग्निज्वाळेपासून. मच्छिंदरे साबरी मंत्रविद्या निर्मिली खरी. ज्या विद्येने गोरख करी पहाड उदाहरण्याचा. ऐसा अंगीचा अधिकार परिभिक्षा मागे घरोघर. संजीवनीच्या बळावर कृत्य अघटित केली बहु. परी न कोठे बांधिली मठमठी त्याने भली. कोणाही न मागितली वर्गणी त्यांनी ध्यानी धरा. जो चोराने मारिला तो श्रीपाद वल्लभे जीवविला. ज्याच्या आशीर्वादे झाला रजक राजा बेदरी. पुढे दत्तावतार निश्चिती स्वामी नरसिंह सरस्वती. मृत द्विज कुमारा प्रति वाढित ज्यांनी सजीव केले. ज्यांनी एका क्षणात मूर्खास केले पंडित. ज्यांनी वांदमशी व्रत दुग्धधारा फोडिल्या. वाळल्या काष्टा प्रतिपाला निज कृपे ज्यांनी फोडिला. त्या नरसिंह सरस्वतीला सद्गुरु ऐसे म्हणावे. सातरे गाव ओढून मातंग केला ब्राह्मण. केले गर्वाचे खंडन त्याच्या हातून विप्राच्या. 7 शिष्यांच्या गेहासी एकाच वेळी भोजनासे. बसते झाले ज्ञान शशी स्वामी नरसिंह सरस्वती. विणकरनेला क्षणात ज्यांनी शैल्य पर्वताव्रत. जेथे मल्लिकार्जुन उमानाथ लिंग रूपे राहिला. निसर्ग जे जे करावया असमर्थ आहे जगाठाया. तेथे कृत्य घडवून जगी आणते सद्गुरु. जे वडे आजपर्यंत सद्गुरु गाजले जगतात त्यांनी अघटित. कृत्य अशीच केली की प्रल्हाद आद्य भागवत न जळाला अग्नित. शंकराचार्य प्राशिला सत्य रसकाचे श्रोते हो. ज्ञानेश्वरे बोलका पशुपैठणी केला देखा. हरीचा भक्त कुलाल राका व्यात मांजरे जीवविले. श्रीनामदेवे फिरविले राऊळ औंड्या माझी भले. निज दराच फाडिले सावत्याने अर्णामध्ये. कामलाचे शरीर दिदले असता सुळावर. करीते झाले नमस्कार शिर कापिले असुनिया. धामण गावी बोधला भक्त हरीचा होऊन गेला. ज्याच्या थोट्या ताटाला कणसे फुटली हरिकृपे. इंद्रायणीच्या गोट्यास करस्पर्श केला परिस. त्या संत सम्राट तुकोबास किती म्हणून मानावे. मुकुंद राजदासो पंत प्रतिष्ठानी एकनाथ. पिंपळनेरी निळा संत समर्थ सज्जनगडासी. अलीकडेही अशा रीती संत झाले भूवरती. माणिक प्रभू गुरुमूर्ती प्रकट झाले कुंडातून. सद्गुरु हरिनारायण एकदा पाहुणी अमरण. पुन्हा झाले सजीव जाण ज्याची समाधी अष्ट्यामध्ये. इगतपुरीच्या सान्निध्यास पिंपरी नामे ग्रामास. सद्रोद्दीन पुण्यपुरुष ऐसेच गेले होऊन या. ज्यांची यमाऊच्या गाईस दूध आणले विशेष. स्वयंपाक नसून अरण्यास जेव घातले गुराख्यांना. हनुमंताची पाषाण मूर्ती बोलली देवनाथा प्रती. पाण्याचे दिवे निश्चिती साईने लावले शिर्डीत. म्हणजे जे जे खरे संत होती तेच अघटित कृत्य करीती. निंदकांना शरण आणीती ऐसे सामर्थ्य तयांचे. ईश्वरासी जाणण्या विना संतत्व अंगी येईना. आणि संता वाचून होईना अघटित प्रकार केमाई. संत वैराग्य ना सोडिती संत दंबना दाखविती. आपणास ना म्हणून घेती मीच ईश्वर म्हणून या. सेव्य सेवक भाव आपुला ज्यांनी कदा न टाकिला. मात्र अधिकार दाखविला प्रति ईश्वर म्हणून. ऐशा थोर अधिकाराचे जे जे कोणी झाले साचे. तेच सद्गुरुपदाचे आहेत एक अधिकारी. श्रोते हे गुरुचरित्र कामुकासाठी आहे खचित. आणि भक्तीच्या पुरवण्याप्रत भगवान दत्त झाले. या दत्त अवताराची सरी नये कोणासी खरी. अध्यात्माचे अधिकारी झाले दत्त कृपेनेच. इच्छा अवघ्या कामुकांच्या दत्तानेच पुरविल्या साच्या. त्या पुरवून भक्तांच्या वृत्ती वळविल्या अध्यात्मी. काकी या जगतात वासनेचे प्राबल्य बहुत. कोटी माझी विरागत निरीच्छा ऐसा प्राणी निपदे. परीती अध्यात्माची पर्वणी सर्वाला भावी म्हणून. गुरुचरित्राचा जन्मावनी झाला दत्ताज्ञेने. श्रोते ही वाचना जन्म मरणाची मूळ जाणा. कृत दोष भोगिला विना सुटका नव्हे कोणाही. दोष पूर्व जन्म जात येते आडवे संसारात. त्या दोषाचा परिहार होत नानाव्रते केल्यावरी. तेव्हा वयाची जाणा गुरुचरित्राची योजना. म्हणून येथे कुकल्पनामुळे न घ्याव्या श्रोते हो. असो स्वामी नरसिंह सरस्वती गुप्त झाले शैल्य पर्वती. बैसून पुष्पासनावरती पाताळ गंगेत कृष्णातिरी. तेच पुढे कल्याण नगरी जन्मले मनोहराच्या उदरी. माणिक प्रभू भूमीवरी नाम धारण करून या. ज्यांनी बहिणाबाई प्रत एकेस गवडीस एक सूत. दिला होऊन कृपावंत खरेच दत्त अवतार ते. हळी खेड्यात कुंडातून प्रकट झाले दयाघन. ज्यांच्या चरण संपटा लागून हनुमान वाही निज शिरी. माणिक प्रभू लीलेचा ग्रंथ निराळा आहे साचा. म्हणून ये ठाई तयाचा मी न करी उल्लेख.
माणिक प्रभू नंतर झाला दत्ताचा अवतार. स्वामी समर्थ दिगंबर अक्कलकोटी वास यांची ही अघटित करणी आली प्रत्यया लागुनी. कृतार्थ केले कैक त्यांनी भक्त आपल्या कृपेने. पुढे स्वामी आळंदीचे नरसिंह सरस्वती नावाचे हेही अवतार दत्ताचे मानू लागले भाविक. याही स्वामींच्या अधिकार थोर होता साचार. वैराग्य नीती सतीळभर फाटा नव्हता या जवळी. पुढे श्री साई महाराज शिर्डीचे दत्त अवतार होते साचे. यांनी लाविले पाण्याचे दिवे असंख्यात शिर्डीत. श्री वासुदेवानंद सरस्वती विद्वान शुची ज्ञानमूर्ती वाटे त्रिविक्रम भारती आले पुन्हा जन्मास. हेही वैराग्य संपन्न होते अधिकारी पूर्ण. यासही दत्त अवतार म्हणून भाविक लोक मानिते. काही लोक म्हणत येत ग्रंथ करता साई भक्त आहे म्हणून यवनाप्रत दत्त अवतार ठरविले. हे वरी वरी पाहता दिसले खरे परिशोधित अंतर्बारे. म्हणावे लागेल अत्यादरे दत्त अवतार साईस. पहा दत्तांनी बहुत वेळा यवन वेश घेतला. भेटते दली नाथाला दत्तात्रय फकीर वेशे. यवनाधिप गाणगापुरी लोळला स्वामी चरणावरी. जो बादशाह बेदरी होऊन गेला दत्त कृपे. त्या बादशहाने स्वामी सजिमा नेले बेदरास. बसविले आपुले तक्तास अत्यादरे करुण. तई स्वामीने केले मधुरोत्तर की मी मूळचा फकीर. या बादशाही तक्तावर आम्ही मुळीच बसू नये. ते फकीर शब्द करण्या करे दत्त आले साई साजिरे. दत्ता परी वैराग्य पुरे होते अंगी पाहिले म्या. श्रोते शिर्डीत कित्येक वेळा साई बाबा बोलले मला की मी गेलो होतो बेदराला संन्याशाच्या वेशाने. म्हणून मी तयाप्रत तीर्थावतार मानितो खचित. दुराग्रहाचे काम येत मुळीच नाही विबुधो. असो हल्ली भूमीवर दत्त अवतार झाले फार. ते मी सांगू कोटवर पार नये सांगता. पाहता त्यांचे वर्तन शास्त्र मार्गाविरुद्ध असून ऐशा दांबिका लागून दत्त अवतार मानिते. बाह्य वर्तन पाहू जाता अश्लील ओंगळ सर्वता. जेथे वैराग्य नीतीची वार्ता मुळीच नाही. ज्ञान नाही कर्तृत्व नाही सशास्त्र ऐसे वर्तन नाही. अनुकरणीय नसेच काही ज्यांच्या ठाई विबुधो. अशासी दत्त अवतार म्हणता अवतारासी येईल लघुता. कसबिनीशी पतिव्रता म्हणणे का शोभेल. कोणी नागवा बैसतो दत्त अवतार म्हणवितो. झोपड्या भोवती हिंडवितो आपुल्या शिष्यवर्गाला. आणि सांगे ऐसे म्हणा धन्य व प्रदक्षिणा. अवताराच्या पाहता कुणा एकही न दृष्टी पडे. दत्त होते कौपिनधारी हा नागवा कटघरी. दत्ताजवळ नव्हत्या नारी येथे त्यांचा सुळसुळाट. दत्त स्त्रियांची भाषण करीत होते दुरून. हा गळ्यात हात घालून स्त्रिये सहित चित्र काढवी. दत्तात्रेयाचे शुद्ध ज्ञान याचे ऐकता घेईल घाण. यांच्या अंगे शिशा लागून मला भार्य अर्पण करा. येता संक्रांतीचा सण बैसे लुगडे नेसून. ऐशा बहुरूप्या कारण दत्तावतार म्हणू नका. म्हणे मी योग योगेश्वर आणि फिरे मोटारीत निरंतर. योगी तोच साचार की जो अधर चाले अंतराळी. कोणी जीवन मुक्त म्हणविती ज्ञानेश्वरी वाचिती. तेचा आपणा करून घेती दया दुधाचा अभिषेक. वर्णाश्रमाची करिता निंदा वेदवाक्य न मानिती कदा. कोणी चैनीत राहती सदा एखाद्या राजपुत्रापरी. कोणी संतांच्या नावावरी एखादी दिंडी काढून खरी. नाचवितात भरदारी करत कारणे. कोणी मठ बांधिती पंढरपुरी परिदर्शनान जाती मंदिरी. म्हणती विठ्ठल श्रीहरी आहे आमच्या हृदयात. ऐसी सोंगे घी निघाली लोपून गेल्या खऱ्या चाली. याच मांगानी रसातळी धर्मनेला हाय हाय. हे डोंगी साधू ऐसे करीती आपुली चरित्रे लिहविती. ज्यात गप्पाच गप्पा असती हवा सवा मारलेल्या. त्याचे करविती पारायण आपुल्या शिष्यांकडून. चरित्र पाहिल्या शोधून मुळीन पत्ता खऱ्याचा. त्या योगी ऐसे झाले विचारवंता साकडे पडले. पूर्व संतांविषयी बनले म्हणत यांचे साशंक. याच चरित्रा प्रेरिती ही चरित्रे असतील खरी. ऐसे मानून अंतरी विद्वान गप्प बसतील. एवच सुशिक्षिताला धर्माविषयी संशय पडला. तो पडण्या कारण झाला हा दांभिक वर्ग पहा. ऐशा डोंग्या भोवती कामिक लोक आधी जमती. वेडे वाकडे विधी करीती इच्छा मनीची पूर्ण वाया. अवघे अविधी म्हणून फलदन होय अनुष्ठान. खडकी पेरिता धान्य कण त्यास कणसे येतील का. अनुष्ठान कैसे करावे हे गुरुचरित्री पाहावे. आणि त्याचे तकी भोगावे आलेले ते गोड फळ. म्हणून हे आर्य बंधू हो सावध तुम्ही शीघ्र वाहो. सशास्त्र विधी आचारा हो अनाचार टाकुनी. आचार आणि विचाराची जोड घालून असाची. करा पारायण ग्रंथाची दत्तक्षेत्री जाऊन या. संत ठाईचा सदाचार पाहिजे सशास्त्र
साचार ज्या ठाई तिळबळ वैराग्या फाटा नसावा सदाचार असून नुसता जरी नसेल वैराग्य वार्ता त्याही संतपणाची योग्यता न येणार नाही कदापि सदाचार असावा वैराग्य भरित सदाचार असावा विचारयुक्त सदाचार असावा शास्त्रसंमत तरीच तो उपयोगी आता दत्त क्षेत्राचा विचार सांगतोय ते साचार पाहता दत्त जगदाधार व्यापुढे राहिला विश्वाते परीही उत्तम भावना ती ज्ञात्यासाठी आहे जाणा तीच कामुक जनांना फलदायी ना होईल अवघ्या दत्त भक्तांना अवश्य आहे उपासना उपासने विन भक्तपणा येत नाही कोणाही उपासना ऐसे करी नांदवी सौख्य सागरी दुरित संकटे पापे दुरी करिता आपल्या भक्तांची सदाचारा वाचून उपासना ना घडे पूर्ण सदाचार हे शरीर जाण उपासना ही प्राण पहा मन दर्याद असावे त्याज्य शोधावे यम नियम आचरावे व्यवहार हा न सोडिता श्रोते भक्त स्थितीत प्राधान्य आहे प्रतिमे प्रत म्हणून तया लागत कोठे तरी क्षेत्र पहा ती दत्त क्षेत्रे साधारण कथितो मी तुम्हा कारण असू द्यावे अवदान आपुले या कथेकडे प्रथमता माऊ क्षेत्र जेथे अवतरले श्री दत्त रेणुका ती राहिली जेथ जननी परशुरामाची पिठापुर कुरपुर भिलवडी करवीर औदुंबर कृष्णा पंचगंगा तीर भीमा मर्जा संगम तसा त्र्यंबक प्रयाग वाराणसी बद्रिकाश्रम हिमालयासी गोकर्ण ते दक्षिण देशी गोदावरीचे उभय तीर जांब आपेगाव पैठण टोके पुंतामे राक्षस भवन नांदेड पुरी कुशतर्पण मंजारा संगम गंधगुर्ती ज्ञानेश्वरीचे जनस्थान जे हे जे महालय पट्टण अमृत कुंभ घेऊन मोहिनी राज जेत उभा माता देवरुद्देश्वर जेत गोरख मच्छिंदर नाथपंथी साधू इतर येऊन राहिले वरचेवरी अरवी मुदगलेश्वर भीमा तिरी वाडी अमरापुर कृष्णा तिरी पंचगंगा संगमावरी कुरुंदवाड दत्त क्षेत्र ज्या कुरुंदवाडात हरिभटजीने जदशात स्थापन केल्या पादुका सत्य स्वामीन सरस्वतींच्या श्रोते या हरिभटजीची कथा ऐका तुम्ही साची म्हणजे अनुष्ठानाविषयीची खात्री तुमची पटेल हा हरिभटजी कोतवाड्याचा उपाध्याय सहस्रबुद्ध्यांचा ब्राह्मण चित्पावन जातीचा गणेश भक्त महाजो ज्याने गणेशाची उपासना केली असे खडतर जाणा ज्या योग भेटला त्यांना पुढे ग्रामी गजानन 30 वर्षानंतर लग्न झाले साचार गजाननाचे साक्षात्कार होऊ लागले वरच्यावरी राजापूर ग्रामात बुडते जहाज समुद्रात तारिते झाले गणेश भक्त हरभट बा पटवर्धन एकदा मापण गावात आले हरिबा फिरत फिरत तो आपुला घेऊन सुत एक विधवा पातली बाई म्हणे बाबाशी कोणी नाही आधार मशी या पोरक्या अरबकाशी कृपा करून सांभाळा हा मुंजीच्या योग्य झाला मी आपल्या उपाध्यायाला धर्म मुंज लावण्याला केली विनंती नानापरी ते त्याने ऐकले म्हणून मी येथे आले हे दिन दुबळ्यांचे माऊले आता परते लोटू नका ऐसे ऐकता तिचे वचन महाराज म्हणती हा नारायण पुत्र नोहे आहे निदान तुझ्या पोटी जन्मलेले मीच याचा पुरोहित होऊन मुंज लावित येत याचा वशिला एकदंत झाला आता न चिंता करी माता अर्पणे मुंज लाविली नारायण दोषाची ती भली आणि आज्ञावरी केली कापशी सदा या कारणे याचा यजमान कापशीचा क्षत्रिय मराठा जातीवंत त्याच्या आश्रय विभवा प्रत तुझा हा पावेल नारायण तेच पुढे सत्य झाले नारायणराव सरदार बनले इचलकरंजीकरांचे आले घराणे ते उदयाला पूर्वी ब्राह्मण मराठ्यात द्वेष नव्हता यत किंचित म्हणून स्वराज्य महाराष्ट्रात स्थापित आले शिवाजीला कापशी गावचा अधिपती संताजी गोरपडे सेनापती ज्याची तलवार पावनीची शत्रू पळती समरांगणे त्याने नारायण दोषाला सर्वस्वी आधार दिला पुत्राप्रमाणे प्रतिपाळ केला धन्य धन्य तो मराठा यजमानाचे गौरवार्थ नारायण धरी आपणा प्रत उपनावते गोरपडे सत्य पहा केवडी स्वामीनिष्ठा शूरपुरुषा लागुनी स्वामीनिष्ठा भूषण जाणी पूर्वी हुसेन कांगोनी बहमनी वापणा मनविले असो या नारायणाला गुणपुत्र प्राप्ती कारण सांगते झाले अनुष्ठान पटवर्धन हरिबाबा गिरीच्या व्यंकटेशाची तू उपासना करीसाची तेने वाचना मनीची पूर्ण होईल नारायणा हरिप्रसादे नारायणाला व्यंकटेश नामे पुत झाला परमेश्वर आपल्या भक्ताला उपेक्षी ना कधी असो कुरुंद वाढत जेव्हा सांगते झाले हरिभासंत आपल्या भास्कर पुत्रा प्रत स्थापना पादुका दत्ताच्या तई त्या भास्करावांनी सुवर्ण पादुका करुणी आणल्या स्थापया जाणे श्री दत्ताच्या कुरुंदवाडी तैसेच आपुल्या पित्या प्रत
आणले कपडे उंच बहुत सुवर्ण ताट जेवण्या प्रत छपरी पलंग निजावया तैसा हरी निवास धाम राजवाड्या परी उत्तम बांधण्याची लाविले काम सरदार भास्कर पंतांनी भास्कर राव होते सरदार हरिबा पडले संत थोर दोघां माझी अंतर होते जमीन अस्मानाचे ते पाहून हरिबासी दुःख झाले मानसी आणि बोलले पुत्रासी भास्करा ऐसे करू नको वेड्या आहे भांगार जरी मौल्यवान धातू थोर परी परमार्थ मार्गाची करणार हानी हेच बापा रे आज तू सुवर्णाच्या जरी पादुका केल्या साच्या तरी त्या पुढे मागे चोराच्या करा माझी पडतील काकी या सुवर्णाप्रत चोराचे भय आहे बहुत याचा उपयोग परमार्थात ऐसी काय करू नको चोराने पादुका नेल्यावरी त्या तो विकील बाजारी आटवून सोनाराचे घरी अंधारात एकीकडे बाजारी सोने आल्यावर जाईल वेशेच्या अंगावर आणि तसे झाल्या होणार अपमान या पादुकांचा स्वतः दत्तात्रेयांनी काष्ट पादुका सेविल्या जाणी सोने चांदी तेजोनी हे येथे विसरू नको ही परमार्थ संपत्ती अमोल आहे त्रिजगती या कृत्रिम वैभवे तिज प्रति भूषविना तू पाहू नको तुझ्या आधी थोर थोर सम्राट आले झाले भूमीवर त्यांना काय हे भांगार देवकराया मिळत नव्हते त्या सम्राट राजांनी देवडे ठेवली बांधोनी परियोजना मुख्यस्थानी केली कृष्ण पाषाणाची तैसेच या वैभवाची गरज नाही मला साची या वैभवे वैराग्याची हानी होईल माझ्या रे एक वैराग्य गेल्यावर हा परमार्थ व्यापार सफल नव्हे साचार पाया वाचून गरज असे माझ्या शौचविधी कारण आणून उत्तम पाषाण अत्तरे आतवतून शौच कूप बनवू नको वैराग्य योग्य तुम्हाला शोभेन आम्हा फकीराला जेथे वैभवाचा बोलबाला त्याची फकीरी टिकणे नसे ऐसे ऐकता उत्तर मौनेच केला नमस्कार सूर्यासी का पटणार उजेड कृत्रिम दिव्याचा श्रोते अलीकडच्या काळात ऐशी सोंगे निघाली बहुत आणि ऐशा बहुरूप्या प्रत सुशिक्षित साधू मानिती कोणी आपुले सिंहासन उत्तम बनविती शिष्याकडून भिकाऱ्याच्या पोटा येऊन वैभवी बनती वर्गणीने मनगटाचे जोरावर जो वैभवा चढतो नर तोच भाग्यवान साचर बाकी जन तैसे पहा ज्याच्या भाग्य प्रदर्शना वर्गणीचे कारण जाणा राजयोगीन त्याते म्हणा तो योग खरा नसे तो भाग्यवानही नाही संतत्वही ना त्याचे ठाई मूर्खे मारून हो पाही सौंदर्य खनिकसबीन कोणी कोणी देवाच्या मूर्ती करीती सुवर्णाच्या आपुल्या शिष्याकडून साच्या उसने वैभव दावावया म्हणून पुत्रा मज कारण तू न हे काही करी जाण करी पादुका स्थापन पाषाणाच्याच कुरुंदवाडी महाराज आज्ञेप्रमाणे पादुका स्थापिल्या भास्कराने म्हणून कुरुंदवाडा कारणे क्षेत्र होण्याचा योग आला या हरिबाचे पुत्र भले पेशवाईत उदयाले नावलौकिका प्रति चढले गणेश कृपेने भूमीवर परी पुत्राच्या वैभवाला हरिबाबानं भाळला गणेश पदांपुढे त्याला तुच्छ वाटले वैभव मुलगे बैसले अंबारीत हरिबापाई यात्रा करीत स्वानंद साम्राज्य नांदत हरी महाराज गणेश कृपे खरा जो का वैराग्य भरित तोच होतो जगी संत या वैभव लोलुप दांबिका प्रत संतत्व ते कशाचे सांगली जांबखेडी मिरजमळा कुनंदवाडा दिग्रामाला हरिबाबाचा वंशबला राज्यपद भोगत असे या पटवर्धन घराण्यात नांदे सर्वदाचार मलरहित त्यांच्या धर्मान सुखाप्रत रक्षण करो गणपती या हरिबाची कृपा खरी झाली दोन वंशावरी ज्यांनी गाजविला तलवारी छत्रपतीच्या अंमलात निज वंश वैभवाला हरिबाबांनी चढविला तैसे इचलकरंजीला न विसरले संत दे असे दुजे संताजवळी न वराहाते पहामुळी जो शरण आला पदकमली त्याचे कल्याण करीती जे तीर्थयात्रा हरिबांनी केल्या पायी चालुनी अष्टविनायकाचे स्थानी जाते झाले महाराज पुढे पाली बल्लाळेश्वर सिद्ध टेक भीमातीर मोरगाव रंजनगाव थेऊर तैशीच केली इतर क्षेत्रे मोरया गोसाळ परी हरिबाबा झाले साक्षात्कारी संन्यास घेऊन केरी आले ओंकारेश्वरी पुण्याचा तेथे शके 1672 वद्यपती प्रदा मार्ग शीर्षात स्वामी झाले ब्रह्मीभूत नमन माझे तयाला असो शिरोळ ग्रामा भीतरी भोजन पात्र निर्धारी जेथे नरसिंह सरस्वतीची स्वारी बसली होती भोजना भीमा अमरजा संगम गाणगापूर नामे ग्राम जे स्वामीचे निवासधाम जेथे निर्गुण पादुका मल्लिकार्जुन कल्लेश्वर 12 ज्योतिर्लिंग नरसिंगपूर गिरी द्वारका पंढरपूर गिरनार डाकुर जगन्नाथ आळंदी अक्कलकोट माणिकनगर नर्मदा तटाकी गरुड
गरुडेश्वर श्रद्धेची या तीरावर शिर्डी निवास स्थान साईचे ऐशा क्षेत्रा माजारी जो गुरुचरित्राचे पारायण करी त्याची मनकामना सारी अवधूत दत्त पूर्वीतील मात्र अचल भाव धरावा सदाचारा न द्यावा फाटा द्यावा सशास्त्र करावी दत्तसेवा तरीच फळ पावाल हल्ली केडगाव नामे ग्रामात नारायण महाराज सांगतात नाना अनुष्ठाने शिष्याप्रत कल्याण त्यांचे भावया त्या अनुष्ठानाची प्रचिती येते कित्येक भक्तांप्रती कित्येकांची विफल जाती याचे हेच कारण जे सद्वर्तनी सदाचारी अनुष्ठान घडतात त्यांचे करी ते विफल न जाय निर्धारी हे ध्यानी असू द्या दत्तात्रयाचा नाम गजर खेडगावी चाले निरंतर ते पाहून साचार भाविक जाती गैवरोनी सद्भावाची आवश्यकता अनुष्ठानासी तत्वता ती असल्यान जाय वृता दत्तानुष्ठान किमाई हा गुरुचरित्र सारामृत चौवर्णांनी वाचने ग्रंथ दत्तभक्ती करण्याप्रत अधिकार आहे सर्वांना नरसिंहवाडी क्षेत्राला या ग्रंथासी आरंभ झाला पूर्णता गोदा तटाला झाली असे नांदेडी बाबासाहेब पाटलाने नेले वाडी समजकारणे मन करून गागराचे बोलावणे श्री विठ्ठलाच्या उत्सवास हा बाबासाहेब लक्ष्मण नंदन क्षत्रिय मराठा विद्वान दृष्टी जयाची समसमान अवघ्या विविध जातीवरी हा राजा रामछत्रपतीचा हस्तक शिरोळ ग्रामीचा अधिकार मामलेदारीचा व्यवहाररित्या त्याकडे त्या शिरोळ ग्रामाची वाडी नरसोबाची सत्ता जेथे छत्रपतीची कोल्हापुरीच्या विविधो ज्या शिव छत्रपतींनी भला स्वराज्य वृक्ष लाविला त्या वृक्षाचा शेष उरला हाच भाग सांप्रद म्हणून अवघ्या हिंदूंनी कोल्हापूरचा अभिमान म्हणी वाहून छत्रपतीच्या चरणी निष्ठा दैवा देशरहित तरीच होईल कल्याण टिकेल तुमचे हिंदूपण करो परमात्मा रक्षण त्याच राजा राम छत्रपतीचे बाबासाहेब पाटला परी विद्वान आहेत ज्याच्या उपदरी ही भूषणाची गोष्ट खरी आहे छत्रपतीला हे बाबासाहेब मामलेदार पूर्वी होते नास्तिक फार कांता संगतीने साचार परमभाविक झाले त्यांनी माझ्याकडे भला हा ग्रंथ रचविला करून अति आग्रहाला नरसिंहवाडी क्षेत्रात तेथे अध्याय 7 झाले मग मी नांदेडा गमन केले श्री गोदेच्या तटाभले अधिका मासानिमित्त शके 1856 भावनाम संवत्सरात वैशाख शुद्ध पक्षात परशुराम जयंतीला तृतीय प्रहरी बुधवारी नांदेड ग्रामाभितरी दोंडोपंत वकिला घरी ग्रंथपुरा झाला हा दोंडोपंत सज्जन देशस्थ अश्वलायन धर्मावरी श्रद्धापूर्ण दंभाचारी मुनी नसे हा मम जन्मांतरीचा कोणीतरी आपतसाचा असावा म्हणून आमुचा स्नेह जडला ये जन्मी आणि कयतीचे इतर स्नेही माझे थोर थोर शंकर मोरे मुळावे कर देव रेलव्याचे देवीदास राजे साहेब सरदेश पांडे भगवानराव गंगाखेडे देवीदास कुर्तडे सराफ महाजन देवीदास दत्तोपंत महाफिज दप्तर गोपाळ मंगळ सांगवीकर शेष टोके वरुडकर त्यात देशमुख शिरडचा यांनी ग्रंथ शोधिला गुरुचरित्री ताडून पाहिला म्हणून नामनिर्देशाला केले त्यांच्या एठाई या ग्रंथासी लिहिणारा भगवान बापू तांबळकर तुकाराम जगन्नाथ शिंदगीकर विठ्ठल रामरुगीचा यांनी अवघा ग्रंथ लिहिला मी नुसता सांगितला विठ्ठल कृपे शेवटा गेला लिहिता लिहिता पांडुरंग लिहिणार माझा काळे नेला दामोदर नामे शिष्य बला म्हणून हा प्रसंग झाला इर्जिक घालण्या लिहिण्याची असो हे दत्तात्रया श्रीपाद वल्लभ सदया नरसिंह सरस्वती स्वामिया करा कृपादास गणोवरे माझे मन अनावर संकल्प विकल्प वरचेवर करी न कोठे राही स्थिर त्यासी आळा घाला हो पांडुरंगाचे दर्शन साक्षात भावे मज कारण दैन्य दारिद्र्य पापदान करा माझे दत्तात्रया आपण बहुतांचे अर्थ पुरविले मग माझे का साकडे पडले काय माझे नाही सरले अजून हे दुर्दैव स्वामी तुम्ही मातंगाला क्षणा माझी ब्राह्मण केला मग माझ्या पातकाला जाळणे का शक्य झाले हो पाप पुण्याची वासना तुम्हीच उपजविता दया घना मसी स्वतंत्रतामुळेच ना मी केवळ बाहुले आता हीच विनंती तुझ लागे गुरुमूर्ती भेटवा मला रुक्मिणीपती बाप माझा पांडुरंग ईश्वर चिंतनी राव मन मुखे कहो ईश्वर भजन त्रास पराकारण न हो माझ्यापासून आमरण वारी घडो चित्त विठ्ठला पायी जडो अखेरी सदैव पडो श्री गोदेच्या तटाकी कर्जन सावे कवणाचे कारण पडो याचनेचे प्रेम सनातन धर्माचे शुक्लेंदुवत वाढो की सत्पथाने मला न्यावे भूत मात्रासी प्रेम असावे साधू संतांचे सदा व्हावे दर्शन देवावरच्यावरी हेच मागणे तुझ कारण ते देवदार होऊन चित्ती ठसवा अध्यात्म ध्यान दुर्घट मोक्ष साधावया मी कोकणस्थ ब्राह्मण ऋग्वेदी अश्वलायन
सावित्री दत्तात्रयापासून जन्म झाला कोणेरी. मी पदरज अवघ्या संतांचा शिष्य वामन शास्त्रीचा, रामदासी पंथाचा असून झालो वारकरी. दत्त पांडुरंग शंकर हे एक स्वरूप साचार, ऐसे माझे निरंतर मन मानो निश्चयाने. स्वस्ती श्री गुरुचरित्र सारामृत 16 अध्यायांचा ग्रंथ, भाविका दाव सत्पथ हेच इच्छिदास गणू. इति षोडशोऽध्याय शुभं भवतु. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. पार्वती पते हर हर महादेव. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सदानंदीचा उदयोस्तु. बोल भवानी की जय. सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरु पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. आता